नाशिक TCS प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट आलाय। एका जोडप्याच्या अफेअरमुळे आणि त्यांच्यात बिघडलेल्या गोष्टींमुळे हे सगळं प्रकरण चिघळलंय अशी परिस्थिती आता निर्माण झाल्यासारखं वाटतंय आणि त्याचं कारण म्हणजे एका महिलेनं इंडियन एक्सप्रेसशी साधलेला संवाद आणि त्यात दिलेली माहिती। इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रानं एका महिलेशी संवाद साधला जिच्या नवऱ्याला दानिश आणि इतरांसोबत या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। तिने केलेल्या खुलास्यांमध्ये हे प्रकरण ट्विस्ट करण्यात आलंय का, नक्की काय घडलंय याचा किती गांभीर्यानं तपास करायला हवा हे सगळं स्पष्ट होतं। ती महिला काय म्हणालीये बघा आणि तिच्या नजरेतून संपूर्ण घटनाक्रम काय आहे तो सुद्धा समजून घ्या। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। दानिश शेख आणि तक्रारदारांपैकी एक महिला यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळेच इतर सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय असं नाशिक इथल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या एका BPO युनिटमधील कर्मचाऱ्याच्या पत्नीनं म्हटलंय। या कर्मचाऱ्यावर सध्या लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। या सगळ्यांचा यात काहीही सहभाग नव्हता, एकमेकांशी काहीही संबंध नसलेली प्रकरणं एकत्र जोडण्यात आली आहेत असं नाशिकच्या महिलेनं म्हटलंय। या महिलेचा पती हा अटक करण्यात आलेल्या BPO कंपनीच्या 7 कर्मचाऱ्यांपैकी एक आहे। या प्रकरणात कंपनीची एक महिला कर्मचारी अजूनही फरार असल्याचं सांगितलं जात आहे। नाशिक शहर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांविरुद्ध एकूण 9 FIR दाखल केल्यात। यामध्ये लैंगिक शोषण ते धर्मांतर अशा विविध आरोपांचा समावेश असून दानिश नावाच्या कर्मचाऱ्यावरती बलात्काराचा आरोप ठेवण्यात आलाय। द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना आणि आपलं नाव उघड न करण्याच्या अटीवरती संबंधित महिलेनं असं सांगितलं की दानिश आणि ती महिला जिनं त्याच्यावरती बलात्काराचा आरोप केलाय यांच्यात प्रेमसंबंध होते याची कार्यालयातल्या प्रत्येकालाच कल्पना होती। या महिलेनं पुढे असं सांगितलं की तिला पण हे माहिती आहे की फेब्रुवारी महिन्यात दानिश आणि त्याची ती मैत्रीण यांच्यात काहीतरी कारणावरनं बिनसलं होतं आणि त्यानंतर त्या महिलेच्या पालकांनी काही राजकारण्यांशी संपर्क साधला। त्या राजकारण्यांनी त्या महिलेला पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी तयार केलं। या सर्व घडामोडींच्या गदारोळातच माझ्या पतीसह इतर काही पुरुष कर्मचारीही नाहक यात अडकले। वास्तविक या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता। आता ही महिला दानिश आणि त्यांच्या विरोधात तक्रार केलेल्या व्यक्तींबद्दल खरं सांगतेय की नाही हे नंतर पोलिसांनी जे सांगितलं त्यातून आपल्याला स्पष्ट होतं। या प्रकरणातली पहिली FIR जी आहे ती 26 मार्च रोजी नाशिक इथल्या देवळाली पोलीस ठाण्यात 34 वर्षीय दानिश विरुद्ध दाखल करण्यात आली होती आणि हीच एकमेव FIR आहे ज्यामध्ये बलात्काराचा आरोप समाविष्ट आहे। याच FIRच्या तपासादरम्यान नाशिक शहर पोलिसांनी इतर कथित घटना उघडकीस आल्याचा दावा केला, ज्यामुळे आणखीन 8 गुन्हे जे आहेत ते या सगळ्यामध्ये दाखल झाले। आता हे आणखीन 8 FIR मध्ये धर्मांतर आणि पॉश वगैरे या सगळ्याबद्दलची माहिती जी आहे ती समोर आली होती। त्याकडे आपण येणारच आहोत, पण पोलिसांनी दानिश बद्दल काय सांगितलं बघा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दानिशच्या प्रकरणातील तक्रारदार महिला त्याच्यासोबत प्रेमसंबंधात होती आणि त्याने आपण विवाहित असल्याचं तिच्यापासून लपवून ठेवल्याचा आरोप आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार FIR दाखल होण्याच्या 1 महिना आधी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये दानिशच्या पत्नीनं तक्रारदार महिलेला मेसेज पाठवून त्यांच्या लग्नाविषयी आणि दानिशला असलेल्या 2 मुलांविषयी माहिती दिली होती। दानिशनं त्या महिलेशी लग्नाचं वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप असल्यानं त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असं पोलिसांनी सांगितलंय। तसंच दानिशनं त्या महिलेला आपला धर्म स्वीकारण्यासाठी प्रभावित केल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही या गुन्ह्यात जोडण्यात आलाय असं पोलिसांनी स्पष्ट केलं। आता या महिलेचा नवरा सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे। ही महिला म्हणजे कुठली, जिनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला, तिचा नवरा सुद्धा या सगळ्यामध्ये अटकेत आहे, त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता तो या सगळ्या प्रकरणामध्ये कसा अडकला तर तेही त्याच्या बायकोनं सगळा घटनाक्रम जो आहे तो सांगितला। आरोपीच्या पत्नीनं असं सांगितलं की मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा माझ्या पतीला बोलवण्यात आलं तेव्हा ते रजेवरती होते। त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की पोलीस दानिश विरुद्ध दाखल असलेल्या FIRचा तपास करतायत। माझ्या पतीची दानिशशी कोणतीही ओळख नव्हती। त्यांच्यातील संवाद केवळ औपचारिक शिष्टाचार किंवा जुजबी बोलण्यापर्यंत मर्यादित होता। 1 एप्रिल रोजी पोलिसांनी सांगितलं की त्यांचा तपास दानिशवर जी FIR झाली आहे त्यांचा तपास त्या प्रकरणातला पूर्ण झालाय आणि कागदपत्रांवरती स्वाक्षरी करण्यासाठी त्यांनी माझ्या पतीला बोलवलं, कारण ते एका वरिष्ठ पदावरती कार्यरत होते असंही महिला म्हणाली। त्याच्यानंतर तिने पुढे असं सांगितलं की आमच्या घरी एक कौटुंबिक कार्यक्रम होता, तरीही ते सायंकाळी 6:30च्या सुमारास कार्यालयात गेले। एका तासानंतर जेव्हा मी त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांच्या काही सहकाऱ्यांना मुंबई नाका पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय आणि तिथून ते थोड्याच वेळात निघतील।
मग थेट रात्री 11:30 वाजता त्यांनी मला फोन करून सांगितलं की पोलीस त्यांना अटक करतीये. माझ्या पतीचा दानिशशी काहीही संबंध नाही हे पटवून देण्यासाठी त्या महिलेनं तातडीनं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. म्हणजे जिच्या नवऱ्याला अटक झाली, ज्या महिलेने इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला, त्या महिलेनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मी पोलिसांना विचारलं की माझ्या पतीला कुठल्या आधारावरती तुम्ही अटक केलीये ते त्यांनी मला स्पष्ट करावं. पहाटे 2:30 वाजता त्यांनी मला सांगितलं की ही अटक दानिशच्या एफआयआरशी संबंधित नाही, तर इतर काही महिलांनी ज्या तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या संदर्भात माझ्या पतीसह आणि इतर लोकांवरती आणखीन काही एफआयआर दाखल केल्या जात आहेत असं पोलिसांनी तिला सांगितलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये या महिलेच्या नवऱ्याविरोधात कदाचित धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असू शकतो. तर त्या सगळ्यावरती ज्यावेळेला तिला विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली की माझे पती त्यांच्या डब्यात केवळ शाकाहारी जेवणच नेत होते. त्यांनी मला असं सांगितलं होतं की मी जर नॉनव्हेज जेवण केलं तर माझ्या काही सहकाऱ्यांना कदाचित अनकम्फर्टेबल वाटू शकेल. अशी विचारसरणी असलेली व्यक्ती दुसऱ्या एखाद्या धर्माबद्दल अपमानास्पद का बोलेल असा प्रश्न तिने उपस्थित केला. आरोपींपैकी 6 जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि पुण्यातील ऑपरेशन्स मॅनेजर किंवा जी HR आहे ती अश्विनी चैनानी ही पोलीस कोठडीत आहे. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीनं पुढे असंही सांगितलं की हे सगळे आरोपी जे आहेत ते इंजिनियर्स आहेत. त्यांच्यापैकी एकाची तर नुकतीच कॅम्पस रिक्रुटमेंटद्वारे निवड झाली होती. तो या कंपनीत फक्त 3च महिने कार्यरत होता. आता आपण आणखीन एका एफआयआर मध्ये काय आहे ते थोडक्यात बघू, मग तुम्हाला कळेल की मी हे तुम्हाला सगळं का सांगतेय. आता हे सगळं झालं दानिश बद्दल, ज्याच्यावरती बलात्काराचा आरोप आहे आणि या महिलेचं जे म्हणणं आहे की दानिश आणि कोणाचे तरी प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंधांमधून त्यांच्यात काहीतरी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम झाला. त्यांनी खोटं बोललं, त्यांनी लग्नाचं वचन देऊन त्या महिलेला फसवलं आणि नंतर ही सगळी एफआयआर झाली आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते चिघळलं आणि बाहेर आलं. पण याचं आणि इतर लोकांचा काही संबंध नाहीये, बाकीचे सगळे उगाचच याच्यामध्ये अडकलेले आहेत असं या महिलेने म्हटलेलं आहे. आता पुढे बघा, आणखीन एक जी एफआयआर आहे त्या एफआयआर पैकी एका तक्रारीत एका महिलेने काय नमूद केलंय तर ती असं म्हणते की 2023 मध्ये जेव्हा ती टीममध्ये रुजू झाली तेव्हा तिचा सिनियर अनेकदा डबल मिनिंग विधानं करायचा आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचा. जेव्हा तिने याबद्दल तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी तिला असं सांगितलं की यापूर्वीही त्या XYZ व्यक्तीच्या विरोधात अशाच प्रकारच्या तक्रारी आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी तिला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. तिनं असाही आरोप केलाय की 2025 मध्ये विवाह झाल्यानंतर गोव्याला जाणार असल्यानं जेव्हा ती रजेची मागणी करण्यासाठी गेली तेव्हा त्या व्यक्तीने तिला तू हनीमूनसाठी जातीयस का आणि तू मद्यपान करतेस का यासारखे वैयक्तिक प्रश्न विचारले. आपल्या विरुद्ध तक्रार करण्यात आल्याचं ज्यावेळेला त्याला कळलं त्यानंतर त्यांनी तिला एक्स्ट्रा काम दिलं आणि एक्स्ट्रा थांबायला लावलं असा आरोप तिने तिच्या तक्रारीमध्ये केलाय. आता या सगळ्यावरती पोलीस काय म्हणालेत बघा. म्हणजे ही पहिली महिला जी इंडियन एक्सप्रेसशी बोलली तिने जे सांगितलं, त्याचबरोबर या सगळ्यांना जी अटक झालेली आहे, हे जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल ते काय काय म्हणालेत किंवा या सगळ्या एफआयआर बद्दल ते काय म्हणालेत ते बघा. आता त्यांचं असं म्हणणं आहे पोलिसांचं की चैनानी यांच्यावर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय कारण एका तक्रारदार महिलेनं सांगितलं की कथित लैंगिक छळाबाबत तिनं चैनानी यांच्याकडे तोंडी म्हणजे ओरली तक्रार जी आहे ती केली होती HR कडे, पण चैनानी यांनी तिला या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यापासून परावृत्त केलं. कार्यालयातील लैंगिक छळ प्रतिबंधक समिती म्हणजे पॉशच्या कमिटीवरती सदस्य म्हणून ती चैनानी जी आहे ती काम करत होती आणि तिने या प्रकरणाची योग्य कारवाई करणं तिने अपेक्षित होतं, पण तिने तसं केलं नाही असं पोलिसांनी नमूद केलं. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातल्या एका अधिकाऱ्यांना असं सांगितलं की त्यांनी केवळ साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारेच पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती केली आहे. हे गंभीर गुन्हे असल्यानं आम्ही संबंधित महिलांशी संवाद साधला आणि त्यांना निर्भयपणे बोलण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्याच तक्रारींच्या आधारे त्यांनी नावं घेतलेल्या व्यक्तींविरोधात आम्ही एफआयआर दाखल केल्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी पुढे असं म्हटलं की हे जे जबाब आहे ते दंडाधिकाऱ्यांच्या समक्ष नोंदवण्यात आलेत. आम्ही सर्व आरोपांची सखोल चौकशी करू आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या बाबींनुसार दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट जी असते ती आम्ही दाखल करू. म्हणजे दानिश प्रकरणावरून जरी गोष्टी पेटलेल्या असल्या तरीही इतर एफआयआर पण या सगळ्यात आहेत आणि म्हणूनच सखोल तपास होणं आवश्यक आहे. हे दानिश प्रकरणावरून इतर लोकांना चुकीच्या आरोपांमध्ये अटक केली आहे का की इतर आरोपी सुद्धा या सगळ्याचा भाग आहेत, नेमकं काय झालंय या सगळ्याचा आणखीन एक डिटेल तपास जो आहे तो व्हायला हवा हे आपल्याला याच्यातनं
स्पष्ट होतं. ही सगळी प्रकरणं जी आहेत ती लिंक्ड आहेत की ती वेगवेगळी आहेत आणि आत्ता पोलिसांनी एका प्रकरणामध्ये पोलीस तिथे गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी उघड झालेल्या आहेत. नक्की सिक्वेन्स काय आहे हे सगळं स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि ते पुढील जो तपास आहे त्याच्यातनं स्पष्ट होऊ शकेल. SIT याच्यामध्ये नंतर काय पुरावे देतीये, आता पुढे कोर्टात काय होईल, नक्की कशा पद्धतीनं हे सगळं समोर येईल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच डिटेल्ड व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.